नमस्कार माझ्या प्रिय मकर राशीच्या मंडळींनो, तुम्हाला सांगते शनी महाराज वक्री झालेले आहेत आणि त्याचा मकर राशीच्या लोकांवरती, त्यांच्या आयुष्यावरती, जीवनावरती कोणता मोठा परिणाम होणार आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ह्या पहिल्या 11 दिवसामध्ये काय अशा गोष्टी घडणार आहेत ते आपण आज बघणार आहोत. ऑगस्ट महिन्याच्या ह्या पहिल्या 11 दिवसात तुमच्या जीवनात अशा काही घटना घडणार आहेत ज्या केवळ बदल नाहीत तर इतिहास बनवणारं वळण ठरणार आहेत. मकर राशीचा स्वभाव जिद्दी, संयमी आणि मेहनती आहे, परंतु तुमच्या या जिद्दी आणि संयमाला आता ब्रह्मांडाकडून असा प्रतिसाद मिळणार आहे की अनेक वर्षांपासून अडकलेल्या गोष्टी एकामागोमाग एक सुटत जातील. शनीची दृष्टी, गुरुचा आशीर्वाद आणि बुधाचा जबरदस्त परिणाम या तिन्हींच्या त्रिकोणातून आता मकर राशीच्या जीवनात अचानक वेगाने सकारात्मक बदल घडताना तुम्हाला दिसतील. एखादा दरवाजा उघडत नाही म्हणून तुम्ही वाट बघितली, पण आता नियती तुमच्यासाठी 10 दरवाजे उघडणार आहेत. आणि हे 11 दिवस तुमच्यासाठी फक्त बदल नाही, हे तुमच्या भाग्याच्या पुस्तकात सोन्याने लिहिले जाणारे दिवस असणार आहे. त्यामुळे आजची माहिती आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच वाचा, कारण की तुम्हाला सांगते शेवटी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी महत्त्वपूर्ण माहिती जी तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एकच विनंती करेन, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी अगदी मौल्यवान आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर नंबर 1 असणार आहे जे म्हणजे अडकलेली कामे वेगाने सुरू होणार. तर हो, गेल्या काही महिन्यांपासून मकर राशी अनेक अडथळ्यांमधून जात होती. एखादं सरकारी काम होतं, कोर्ट केस होती, कागदपत्रे होते, मालमत्तेचा व्यवहार, आर्थिक मंजुरी, कोणतीही फाईल, सर्व काही अडकल्यासारखं होतं. परंतु तुम्हाला सांगते ह्या ज्या 11 दिवसांमध्ये तुमचा ठप्पपणा पूर्णपणे हटणार आहे. शनी, बुध आणि गुरुचा संयुक्त प्रभाव तुमच्या अडकलेल्या मार्गातून सर्व अडथळे दूर करणार आहे. जे काम तुम्ही अनेक वेळा प्रयत्न करूनही तुम्हाला पुढे नेता आलं नाही ते आता या दिवसांमध्ये सहज पार पडणार आहे. तुम्हाला स्वतःलाच वाटेल हे इतक्या सहज कसे काय झाले. नंबर 2 असणार म्हणजे कर्मफळाची मोठी परतफेड आता सुरू होणार. तर मकर राशी म्हणजे कर्तव्य, शिस्त, संघर्ष आणि शांतपणे मेहनत करणारी व्यक्ती. तुम्ही ज्या गोष्टींसाठी खूप प्रयत्न केले, मनापासून काम केलं, पण काहीच मिळालं नाही, त्या गोष्टींचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे. नियतीने तुमच्यासाठी राखून ठेवलेलं फळ आता तुमच्या हातात येणार आहे. एखादी व्यक्ती जी तुमच्या प्रामाणिकपणामुळे प्रभावित झाली होती ती आता तुमच्यासाठी दार उघडेल. तुमच्या भूतकाळातील चांगले कर्म तुम्हाला अचानक मदत स्वरूपात उभे राहतील. नंबर 3 म्हणजे आर्थिक क्षेत्रात अनपेक्षितपणे वाढ होणार. तर या कालावधीत तुमच्याकडे पैशाचा प्रवाह वाढेल. अचानक मिळणारा पैसा, एखादा जुना थकबाकीदार पैसे परत देणे, प्रॉपर्टी डील फायदेशीर होणे, नोकरीत इन्कम वाढणे, बोनस मिळणे किंवा व्यवसायात अचानक ऑर्डर वाढणे, अशा कोणत्याही स्वरूपात आर्थिक लाभ नक्कीच होणार आहे. काही मकर राशींना तर घरातील आर्थिक तंगी पूर्णपणे दूर झाल्याचे देखील तुम्हाला अनुभव येतील. तुमच्या बँक बॅलन्समध्ये अनेक महिन्यांनंतर सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच दिसतील. नंबर 4 म्हणजे जीवनाला बदलणारी नवीन दिशा मिळणार. तर तुम्हाला या 11 दिवसात तुम्हाला एखादा निर्णय स्पष्टपणे दिसेल. काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कोणता मार्ग निवडायचा आहे ही स्पष्टता तुम्हाला अचानक मिळेल. कदाचित हा निर्णय तुमच्या करिअरशी, व्यवसायाशी किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असू शकतो. हा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. जी ध्येय तुम्हाला अनेक वर्षांपासून धूसर वाटत होती ती आता तुम्हाला तेजस्वीने तुमच्यासमोर नक्कीच येतील. नंबर 5 म्हणजे करिअरमध्ये मोठा बदल. तर तुम्हाला सांगते कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ आता थेट दिसणार आहे. वरिष्ठ तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील. कौतुक, ओळख, पदवाढ, जबाबदारी वाढ किंवा तुमच्या नावावर मोठं काम असं काहीतरी नक्कीच घडेल. ज्यांना नोकरी बदलायची असेल त्यांना देखील आता उत्तम संधी मिळेल. काहींना परदेशातील प्रकल्प, ऑनलाईन कामाची संधी किंवा मोठ्या संस्थेत प्रवेश देखील मिळू शकतो. नंबर 6 म्हणजे घरगुती जीवनातील तणाव पूर्णपणे कमी होणार. कुटुंबात चालू असलेले गैरसमज, तणाव, एखादे काही बोलचालीचे प्रश्न असतील, हे सर्व काही विसरले जाते. तुम्हाला सांगते घरात अचानक शांतता, शांती, प्रेम आणि समज वाढेल. जुन्या वाद्यांमध्ये तुमची बाजू समोर येईल. कुटुंबातील एखादी जबाबदारी हलकी होईल. घरातील वातावरण इतकं आनंदी होईल की तुमच्या मनाला खूप दिवसांनी नक्कीच शांतता मिळेल. नंबर 7 म्हणजे प्रेमसंबंध व नात्यात गोडवा परतणार. तर जोडीदारासोबत ताण असेल तर संवाद वाढेल, गैरसमज दूर होतील, मनातील राग निघून जाईल आणि नात्यात ऊब येईल. एकट्या मकर राशींना एखादी नवी व्यक्ती भेटू शकते जी भविष्यात तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका निभावू शकेल.
ज्याचं नाते तुटले त्यांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळेल. प्रेम संबंध अधिक स्थिर, शांत व अर्थपूर्ण होतील. नंबर 8 म्हणजे आरोग्य सुधारण्याची प्रक्रिया सुरू होईल. या दिवसात तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढेल, मनातील ताण कमी होईल आणि दीर्घकाळानंतर तुम्हाला हलके वाटेल. एखाद्या जुन्या आजारावर आराम मिळू शकतो. काम करण्याची इच्छा, शक्ती आणि मनोबल वाढेल. तुमचं संपूर्ण अस्तित्व आता नव्या ऊर्जेने भरून जाताना तुम्हाला जाणवेल. नंबर 9 म्हणजे अंतर्मन व आध्यात्मिक शक्ती जागृत होणार. तर या काळात तुमची अंतर्ज्ञान खूप शक्तिशाली होईल. काय योग्य आहे, काय चुकीचं आहे, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून दूर जायचं याचे अचूक जाण तुम्हाला तयार होईल. तुम्हाला स्वप्नांद्वारे किंवा अचानक आलेल्या विचारांद्वारे ब्रह्मांड संकेत देईल. काही मकर राशींना आध्यात्मिक मार्गावर चालण्याची इच्छा होईल. मन शांत, स्वच्छ व स्थिर होईल. नंबर 10 म्हणजे अचानक येणारी शुभ बातमी. ही बातमी तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. ज्यांना मूल हवं आहे, नोकरी हवी आहे, व्यवसाय वाढवायचा आहे किंवा एखाद्या मोठ्या निर्णयाची वाट पाहत असाल तर त्यांना नक्कीच सुखद बातमी या दिवसांमध्ये मिळू शकते. हा बदल इतका अनपेक्षितपणे असेल की तुम्ही काही क्षण नक्कीच थक्क व्हाल. ही घटना तुम्हाला सांगेल की नियती तुझ्यासाठी काहीतरी मोठं लिहून ठेवलेलं नक्कीच आहे. 11 म्हणजे व्यक्तिमत्वात जबरदस्त परिवर्तन होणार. तुमच्या आत एक वेगळंच तेज दिसेल. भीती, शंका, अडथळे हे सर्व काही मागे राहतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल, निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि तुमच्यातील नैसर्गिक नेतृत्व गुण जागृत होतील. लोक तुमचा सन्मान करतील, तुमच्या मताला वजन देऊ लागतील. तुमची ओळख, तुमची क्षमता, तुमची व्यक्तिमत्वाची ताकद आता जगासमोर नक्कीच येणार. तुम्हाला सांगते, या ऑगस्ट महिन्याच्या ह्या पहिल्या दिवसांमध्ये मकर राशीच्या जीवनामध्ये येणारे बदल हे केवळ घडामोडी नाहीत, तर ते तुमच्या अनेक वर्षांच्या संघर्षांची उत्तरे असणार आहे. तुम्ही अनेक वेळा स्वतःला प्रश्न विचारला असेल, मी इतकी मेहनत करत असूनही माझ्यासाठी योग्य वेळ कधी येणार? आता हा काळ तुमच्या या त्या प्रश्नांचं थेट उत्तर असणार आहे. या ऑगस्ट महिन्याच्या या येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही अनुभवणार आहात की तो बदल हळूहळू नाही तर एकदम अचानक आता होणार आहे. तुमच्या जीवनातील ज्या गोष्टीने तुम्हाला वर्षानुवर्ष थकवलं, थांबवलं, अस्वस्थ केलं, त्या सर्वांचा शेवट आता होणार आहे. नव्या मार्गाची पहाट या दिवसांमध्ये उगवणार आहे. या काळात तुम्हाला जाणवेल की तुमच्या मेहनतीचा प्रभाव किती मोठा असतो. नियती तुम्हाला अडवत नव्हती, ती तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी नेण्यासाठी अगदी शांत उभी होती. आता त्या वेळेचा दरवाजा उघडणार आहे. तुम्हाला सांगते, त्याच्यातून यशाचा प्रकाश आता तुमच्यावरती पडणार आहे आणि तुमच्या जीवनातील जे पण काही अडथळे होते ते आता सर्व काही साफ होणार आहे. या 11 दिवसात तुमच्या जीवनाला 4 मुख्य गोष्टी मिळणार आहेत. त्या म्हणजे तुम्हाला सांगते, दिशा, संधी, स्थैर्य आणि ओळख. तुमच्या वाटेला येणारे बदल इतके अचूक व नियोजित असतील की तुम्हाला कळेल तुमचे संघर्ष वाया गेले नव्हते, ते तुम्हाला तयार करत होते. प्रत्येक छोटा अनुभव, प्रत्येक केलेला प्रयत्न व प्रत्येक दिलेला त्याग याच क्षणासाठी होता. घरात शांतता येईल, कामात प्रगती होईल, पैशात वाढ होईल, मनात नवीन ऊर्जा येईल आणि नात्यांमध्ये गोडवा येईल. जग तुम्हाला नवीन नजरेने पाहू लागेल. तुम्ही स्वतःला नव्या नजरेने पाहू लागाल. या येणाऱ्या दिवसात तुम्ही जे बदल अनुभवणार आहात ते तुम्हाला सांगते, अक्षरशः तुम्ही मागच्या जे संपूर्ण वर्ष होतं ते वर्षामध्ये जे पण तुम्ही अनुभवले नसेल ते या येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला मजबूत करून टाकणारे चांगले अनुभव तुम्हाला येणार आहे आणि हे दिवस तुमच्या पुढच्या वर्षासाठी सुवर्ण वाट तयार करत आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, मागील दिवस तुमचा काळ तो अगदी खूपच कष्टाचा, खूपच तुम्हाला ताणतणावात गेला, कारण की तुमची 7.5 चालू होती आणि त्या 7.5मध्ये तुम्हाला खूप काही असे अनुभव आले असतील आणि खूप काही तुमचं मन खचलं असते. परंतु आता तुम्हाला सांगते, तुमची 7.5 संपलेली आहे आणि येणारा काळ हा फक्त तुमच्यासाठी आहे, तुमच्या मेहनतीचा आहे, तुमच्या जिद्दीचा आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत जो संयम ठेवला त्याचा असणार आहे. तुम्हाला सांगते, आणि जो तुम्ही देवावर विश्वास ठेवला त्याचा आता हा सुवर्ण काळ असणार आहे. तुम्ही ज्या उत्तम भविष्याची तुम्ही कल्पना केली होती त्या भविष्याचं दार आता प्रत्यक्षपणे फक्त तुमच्यासाठी उघडणार आहे. हा काळ तुमच्यासाठी आहे, तुमच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि तुमच्या विश्वासाचा. तुम्हाला सांगते, त्यामुळे ज्या उत्तम भविष्यात तुमची वाट पाहताय, फक्त धैर्य ठेवा, आत्मविश्वास ठेवा. नियती आता तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येत आहे आणि हा काळ आता फक्त तुमच्यासाठी एकदम नव्या पद्धतीने आणि एकदम सकारात्मक ऊर्जेने सुरू होत आहे. अशा प्रकारे मकर राशी येणारे दिवस हे तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी आणि एकदम सुखाचे दिवस तुमचे आता असणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, काळजी करू नका. आणि आजची माहिती आपल्या मनाला जरा पण आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. धन्यवाद.